शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, जो काही जून महिना आहे तो साधारणपणे आता 4 ते 5 दिवसावर येऊन ठेपलाय। व मित्रांनो, आपले जे काही शेतकरी बांधव आहे त्यांचे जे काही शेतीचे आता जे काही काम आहे राहिलेले ते पूर्ण करत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जाणारं पीक म्हणजे कापूस। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी उगवणीपूर्वी कोणते तणनाशक हे वापरायला पाहिजे किंवा त्याचा कार्यकाल आपण लागवड केल्यानंतर किती दिवसांनी वापरलं पाहिजे का लागवडीच्या अगोदर वापरलं पाहिजे, त्याचे प्रमाण काय आहे, ते तणनाशक कोणकोणते आहे। तर मित्रांनो, त्यातले जबरदस्त जे काही तणनाशक उगवणपूर्वीचे कोणते आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, हे जे काही कापूस पीक हे महाराष्ट्रातील जवळपास 90% शेतकरी हे आपल्या पिकामध्ये त्याचा समावेश करतात। व मित्रांनो, जर आपण कापसा पिकामध्ये जर तण व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही तर त्या ठिकाणी आपलं जे काही पीक आहे ते पूर्णपणे नुकसान होऊन आपल्या पिकाचं जे काही उत्पादनात ही घट तर होणारच आहे, पण आपल्या जो काही खर्च आहे खर्चात सुद्धा त्या ठिकाणी वाढ होणार आहे। तर मित्रांनो, चला तर बघूया या आपण तणनाशकाचा वापर हा कधी केला पाहिजे। तर मित्रांनो, हे जे काही तणनाशक आहे त्याच्या नावातच आहे प्री इमर्जन्स हर्बिसाइड, म्हणजेच उगवणपूर्वीचे तणनाशक। तर मित्रांनो, या जे काही तणनाशकाचा वापर आपण जर आज लागवड जर कापसाची केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लगेच 48 तासाच्या आत आपल्याला ह्या उगवणपूर्व जे काही तणनाशक आहे त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करायचा आहे, जेणेकरून जे काही जमिनीवर पडलेले जे काही गवताचे किंवा विविध तणांचे जे काही बी आहे ते पूर्णपणे नायनाट व्हायला व्यवस्थित नायनाट होतील। व जेव्हा आपलं कापूस पीक हे उगल त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये जवळपास 75 ते 80% जे काही तण आहे ते नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये मग आपल्याला कोणत्या जे काही तणनाशक आहे त्यांचा वापर यामध्ये आपल्याला करायचा आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे काही 5 जे काही बेस्ट असे उगवणपूर्वीचे जे काही तणनाशक आहे म्हणजेच बेस्ट 5 जे काही प्री इमर्जन्स हर्बिसाइड त्यांचा वापर आपल्याला आपल्या शेतामध्ये उगवणपूर्वी करायचा आहे कापसामध्ये। तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे काही धानुका कंपनीचं जे काही धानु टॉप आहे हे आपल्याला 100 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरून कापूस लावल्यानंतर उगवणीपूर्वी ही फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे काही BASF कंपनीचं जे काही स्टॉम्प आहे त्याचा सुद्धा आपल्याला 100 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापर करून फवारणी करायची आहे। त्याच्यानंतरचा आहे स्टॉम्प एक्स्ट्रा, त्याचा सुद्धा वापर आपल्याला 100 ml 15 लिटरच्या पंपाच्या टाकीसाठी करून फवारणी ही करायची आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतरचं जे काही चौथा आहे ते म्हणजे टाटा पॅनिडा, याचा वापर आपण 90 ते 100 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरून आपल्या पिकामध्ये फवारणी ही करू शकतो। त्याच्यानंतर जे काही आदामा कंपनीचं जे काही डाययुरेक्स आहे त्याचा वापर आपण 100 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरून आपल्या जे काही कापूस पीक आहे ते उगवून येण्याच्या आधी आपल्या पिकामध्ये फवारणी ही करू शकतो। तर मित्रांनो, हे जे काही 5 जे काही उगवणपूर्वीचे जे काही तणनाशक आहे त्यांचा वापर जर आपण व्यवस्थितरित्या योग्य प्रमाणात जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये जे काही उगवणपूर्वीचं जे काही तण उगणार आहे पीक उगण्यापूर्वी जे काही तण उगणार आहे ते 100% जाळणार आहे व आपलं पीक हे जबरदस्त येऊन आपले जे काही उत्पादनात वाढ होऊन आपल्याला त्याचा खूप मोठा असा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ आपल्या इतर येत काही शेतकरी बांधव आहे त्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।